फार पूर्वीची गोष्ट आहे. एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावाला लागूनच एक घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलाच्या पलीकडे एक छोटंसं गाव होतं. पहिल्या छोट्या गावात एक म्हातारी राहत होती. एकटीच होती. मुलगी त्याची सासरी गेली होती. म्हातारीला एक शेताचा तुकडा होता. त्या शेतात ती स्वतःपुरते धान्य करायची आणि उदरनिर्वाह करायची. त्यातले थोडे धान्य ती मुलीलाही द्यायची. तर म्हातारी एकदा अशीच तांदूळ पाकडत बसली होती. तांदूळ पाकडता पाकडता तिच्या मनात काय विचार आले, अरे आपण बरेच दिवस झालं मुलीकडे गेलेले नाही, मुलगी आपल्याकडे आलेली नाही, काय करावं, जावावं का मुलीकडे, असं म्हातारीच्या मनात आलं. मग तिच्या मनात आल्यावर काय वेळ लागतोय, तिने लगेच जायची तयारी सुरू केली. तिने एक पिशवी घेतली. त्या पिशवीत आपली कपडे घेतली आणि मुलीसाठी नातवंडासाठी खाऊ घेतला आणि म्हातारी घराच्या बाहेर पडली. घराचं दार बंद केलं. शेजाऱ्यांना सांगितले. म्हणली, अहो मी माझ्या मुलीकडे जाऊन येते 4 दिवसासाठी, माझ्या घरावर लक्ष ठेवा. ठीक आहे शेजारी म्हणाले. मग म्हातारी निघाली. चालत 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 म्हातारी जंगलाजवळ आली. म्हातारी अगदी हडकुळी बारीक होती, पण ती अगदी काटक होती आणि बुद्धीनं हुशार होती. जंगलाजवळ आल्यावर ती घाबरायला लागली, कारण तिला माहिती होतं या जंगलात भयंकर प्राणी आहेत. म्हातारी घाबरत घाबरत जंगलात गेली. चालत 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 जरा अंतर गेल्यावर तिला कोण दिसलं माहिती आहे? वाघोबा. वाघोबा उभे होते. वाघोबाला पाहिल्यावर म्हातारीला धडकी भरली. ती खूप घाबरली. तिला बोलता येईना. वाघोबा काय म्हणाले, थांब म्हातारे, कुठं चाललीस तू? म्हातारीला बोलता येईना. ती च च प प करायला लागली. म्हातारी काय म्हणाली, वाघोबा, मी माझ्या मुलीकडे निघाले आहे, लेकीकडे, मला खाऊ नकोस. वाघोबा म्हणाले, ते काही नाही, मी तुला खाणार आहे. असं म्हटल्यावर म्हातारी आणखी घाबरली, पण स्वतःला सावरत हिताईने म्हणाली. तिच्या डोक्यात एक कल्पना आली. ती काय म्हणाली, अरे वाघोबा मला खा, पण कसं आहे, माझी हाडं आणि कातडं एक झालंय, माझ्या शरीरात रक्त नाही, मांस नाही, मग तू मला कसा खाणार, सांग बरं. मी लेकीकडे निघाले, लेकीच्या गावी जाते, तूप रोटी खाते, धाटी मोठी होते, मग येते, मग मला खा. मग वाघोबा म्हणाले, ठीक आहे म्हातारे, पण 4 दिवसाने ये, मला फसवायचं नाही, कळलं का? हो, असे म्हणत म्हातारी पुढे निघाली. पुढे चालत 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 म्हातारी भ्यायली होती खूप. ती चालत चालत गेली तर बघता तर तिला दिसले लांडगोबा. परत पुढे संकट. म्हातारी परत घाबरली, पण जरा म्हातारी धीट झाली होती. लांडगोबा म्हणाले, ए म्हातारे, कुठं चाललीस? म्हातारी म्हणाली, लांडगोबा, मी लेकीच्या गावाला चालले आहे, थांब, मी तुला खाणार आहे. अरे लांडगोबा, माझा हाडण कातडे एक झाले, मला तू कसा खाणार, सांग बरं. मी लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, धाटी मोठी होते आणि मग येते, मग मला खा. पण जरी तू आत्ता खाल्लंस का नाही, तरी मला त्याचं दुःख नाही, कारण उद्याचं मरण आज येईल. मग काय करतोस बघ, खाणार असला खा. ठीक आहे. लांडगोबा म्हणले, ही म्हातारी फारच हाडकुळी आहे, हिच्या शरीरात मांस नाही. जा 4 दिवसांनी ये, मी तुला 4 दिवसांनी खाणार आहे. म्हातारी मग ठीक आहे म्हणत तिथनं भीत पुढे गेली तर तिसरं संकट. समोर बसले होते सिंह महाराज.
त्यांना बघितल्यावर तर म्हातारीला कापरं सुटलं. आता हे सिंह महाराज आपल्याला खाणार. म्हातारी खूप घाबरली होती, तिला बोलताही येईना, पण काय करणार. ती धिटाईनं उभी राहिली. सिंह महाराज म्हणाली, ए म्हातारे, कुठं चाललीस? म्हातारी म्हणाली, सिंह महाराज, मी लेकीकडे निघाले. अगं थांब, मी तुला खाणार आहे. बरं झालं, मला आज किती दिवसानं माणसाचं मांस खायला मिळणार आहे, त्यामुळे तू थांब, मी आता तुला खाऊन टाकतो. मग म्हातारीने लांडगोबाला, वाघोबाला जे सांगितलं ते सिंह महाराजांना सांगितलं. म्हातारी काय म्हणाली? म्हातारी म्हणाली, सिंह महाराज, मला खाऊ नका. माझं हाडण कातडं एक झाले. माझ्या शरीरात रक्त नाही, मांस नाही. मी लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, धाटी मोठी होते, मग येते, मग मला खा. मग सिंह महाराज म्हणाले, ठीक आहे ठीक आहे, 4 दिवसाने ये, आम्हाला फसवू नको. नाही नाही असे म्हणत म्हातारी तिथने पळाली. जंगलाच्या बाहेर गेल्यावर तिने निश्वास सोडला. मग म्हातारी आपल्या लेकीकडे गेली. आईला पाहून लेकीला खूप आनंद झाला. मग लेकीने आईला चांगलं 4 दिवस ठेवून घेतले. आणखी राहा म्हणत होती, पण म्हातारी म्हणाली, नाही, मला आता गेलंच पाहिजे. 4 दिवसात म्हातारीला लेकीने भरपूर छान छान पदार्थ करून घातले. खूप विश्रांती दिली. म्हातारीने खूप विश्रांती घेतली, भरपूर खाल्लं. मग म्हातारी लेकीला म्हणाली, मुली, मी आता जाते. मग मुलगी काय म्हणाली, आई, का ग, तू लगेच का निघालीस? राहा ना आणखी. नाही ग, आता मला गेले पाहिजे, आणि मी जर पुढच्या वर्षी जगले वाचले तर तुझी माझी भेट होईल. मग मुलगी म्हणाली, आई, असं का ग बोलतेस? असं बोलू नकोस तू. मग म्हातारीने जंगलात घडलेली वाघाची, लांडगोबाची, सिंहाची कहाणी सांगितली मुलीला. मुलगी काय म्हणाली, आई, एवढंच ना ग, थांब, या म्हातारीचीच लेक मी आहे, बघ मी काय करते ते. असे म्हणून म्हातारीच्या मुलगीने एक मोठा भोपळा आणला, आणि तळातनं भोपळा असा म्हातारीचं डोकं बसेल एवढा कापला. मग म्हातारीचं डोकं बसून बघितलं, आणि म्हातारीचा चेहरा जिथे येत होता तिथेही भोपळा गोलाकार कापला आणि म्हातारीच्या डोक्यावर ठेवला. आणि मुलगी म्हणाली, आई, आता हा भोपळा डोक्यावर घे आणि तू जंगलातनं पळत सुट, म्हणजे वाघोबाला, लांडगोबाला, सिंह महाराजांना तू दिसणार नाहीस, त्यामुळे त्यांना सापडणारच नाहीस. ठीक आहे, म्हणून म्हातारी निघाली. म्हातारी जंगलाजवळ आल्यावर घाबरली, पण धाडसाने पुढे गेली आणि भोपळा डोक्यावर घेऊन म्हातारी पळत 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 सुटली. सिंह महाराजांनी बघितले, अरे, भोपळा पळतोय, पण खाली तर पाय दिसतात, भोपळ्याच्या कडेला हात दिसतात, हे काय आहे? मग सिंह महाराज भोपळ्याचा पाठलाग करू लागले. पुढे गेले, लांडगोबा बिन पाठलाग करू लागले. म्हातारी पळतच होती. पुढे गेली म्हातारी तर वाघोबा उभे होते. वाघोबानी बघितलं, अरे, हा भोपळा पळतोय. वाघोबानी उभा राहून त्या भोपळ्याला धरलं आणि भोपळा ओढला. भोपळा ओढल्यावर वाघोबांच्या हातात भोपळा आला आणि म्हातारी तिघांनाही दिसली, लांडगोबाला, सिंह महाराजांना आणि वाघोबांना. मग तिघेही म्हणाले, अगं म्हातारे, आम्हाला फसवून निघालीस, आता तुझी सुटका नाही. म्हातारीला कळेना, म्हातारी खूप घाबरली होती. तेवढ्यात तिच्या डोक्यात एक युक्ती आली. तिने काय केले? म्हातारी म्हणाली, अरे बाबानो, तुम्ही मला खावा, मी नाही म्हणत नाही, पण कसं आहे, मला एक सांगा, माझे डोके कोण खाणार, पाय कोण खाणार? मग सिंह महाराज म्हणाले, मी डोके खाणार. लांडगोबा म्हणाले, मी डोके खाणार. वाघोबा म्हणाले, मी डोके खाणार. मग म्हातारी म्हणाली, अरे, समजुतीने घ्या, असे भांडू नका. पण नाही, तिघे भांडायला लागले. मग तिघांची आपापसात जोरात लढाई चालू झाली. वेगात एकमेकांना मारत होते वाघोबा, लांडगोबा आणि सिंह महाराज.
जोरात त्यांचं युद्ध सुरू झालं. ही म्हातारीनं संधी साधली आणि पटकन खाली पडलेला भोपळा घेतला, डोक्यावर घातला आणि जंगलातनं म्हातारी वेगात पळत सुटली. ती काय म्हणाली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. असे म्हणत 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 म्हातारी थांबली कुठे, थेट गावात जाऊन आपल्या घराच्या अंगणात गेल्यावर म्हातारीने भोपळा डोक्यावरून काढला आणि दीर्घ निश्वास सोडला. म्हातारीला आपल्या घरात आल्यावर बरं वाटलं. मग परत म्हातारीने भोपळा डोक्यावर घातला, घराचं दार उघडलं आणि आत जात जात म्हातारी काय म्हणाली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, बुद्धीची दाखवली चुनुक चुनुक. म्हणून संकटात न घाबरता बुद्धीची हुशारी दाखवून संकटावर मुकाबला करता येतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.